सत्काराची शाल. याच शालचा वापर करून वकिलाने आपल्याच कक्षात जीवन संपवलं. मृत्यूनंतर खिशात मिळाली ती एक चिठ्ठी. वकिलाने हे टोकाचं पाऊल का उचललं? सरकारी वकिलाच्या खिशात सापडलेल्या त्या चिठ्ठीतून नेमकं काय कळालं? सगळं जाणून घेऊ. बीडच्या वडवणी येथील न्यायालयामधील ही घटना. 40 वर्षांचे विनायक लिंबाजी चंदेल जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून वडवणी येथील न्यायालयामध्ये रुजू झाले होते. बुधवारी सकाळी 10 वाजता ते न्यायालयातच होते. त्यानंतर 11 वाजता कर्मचारी जेवणाचा डब्बा ठेवण्यासाठी वकिली कक्षात जेव्हा गेले तेव्हा त्यांना समोर दिसला तो चंदेल यांचा खिडकीला लटकलेला मृतदेह. वकिली कक्षातील खिडकीलाच लटकून सत्काराच्या शालीने चंदेल यांनी जीवन संपवलं. विनायक चंदेल हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंब हे वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी अजूनही दाखल झालं नाहीये. त्यामुळे तक्रार दाखल होईपर्यंत त्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे हे सांगता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान सरकारी वकिलाने चेंबरमध्येच अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विनोद झिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.